नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बायोकिरण हे YouTube चॅनल बरोबरच प्ले स्टोअरवरती बायोकिरण ॲप पण आहे. आणि या ॲपमध्ये तुम्ही 10वी चे सगळेच चॅप्टरचे व्हिडिओ बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन सीरीज आपण लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये आपण इयत्ता 10वी म्हणजे एस-एस-सी बोर्डसाठी सेमी आणि मराठी मीडियमसाठी आपण इथे व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे मला एक क्लास लावायची गरज नाही. मला तुमचे सगळे जे काही चॅप्टर आहेत, तर त्या सगळ्या चॅप्टरचं मराठीमधून सगळं एक्सप्लेनेशन मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी ची परीक्षा सोपी होण्यासाठी आपण करतोय आजपासून स्टार्ट एक नवीन सीरीज. ठीक आहे. आणि त्या सीरीजमध्ये आपण जे काही पुस्तक आहे 10वीचं त्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड हे बायोलॉजीचं सायन्सचं सेपरेट आहे. त्याचबरोबर मॅथ, अल्जेब्रा आणि जॉमेट्री या 2 पार्टमध्ये आहे. तर ते सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मॅथ, सायन्स या दोन्ही पण विषयाचे सगळे एक्सप्लेन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचमध्ये अवेलेबल आहे बायोकिरण ॲपवरती. तर तुम्ही तिथे जाऊन बॅच जॉइन करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया हेरिडिटी आणि इव्होल्यूशन या चॅप्टरला. मी माझी ओळख करून दिलेलीच आहे. माझं नाव आहे ए.के. सर आणि माझं एज्युकेशन झालंय एम-एससी बॉटनी विथ सी-एस-आर नेट, जे-आर-एफ, महाराष्ट्र सेट, आय-आय-टी गेट आणि मी सध्या पी-एच-डी करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया या नवीन व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक प्रश्न विचारला त्यांनी, "यू कॅन रिकॉल" म्हणजे तुम्ही काय आठवू शकता? मला काही गोष्टी आठवतायत का, ज्या तुम्ही अगोदरच्या इयत्तेमध्ये शिकलात? म्हणजे 8वी मध्ये, 9वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात. पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय, "व्हिच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटी कॅरेक्टर?" हे कंपोनंट जे की सेलच्या न्यूक्लियसमध्ये असतात, जे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम हेरिडिटरी कॅरेक्टर म्हणजे काय? तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हेरिडिटी म्हणजे काय माहिती पाहिजे. हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण एखादं आपल्या घरामध्ये लहान बाळ जन्माला आल्यानंतर आपण म्हणतो, आईसारखं दिसतंय किंवा वडिलांसारखं दिसतंय. मग हे आईसारखं दिसणं किंवा वडिलांसारखं दिसणं, आजीसारखं दिसणं किंवा आजोबांसारखं दिसणं, हे का होतं? कारण प्रत्येक जनरेशनमध्ये, प्रत्येक पिढीमध्ये काही कॅरेक्टर हे एका जनरेशनमधून पुढच्या जनरेशनमध्ये येत असतात. आणि त्यालाच आपण म्हणतो हेरिडिटी. आणि हे हेरिडिटी येतं बिकॉज न्यूक्लियसमध्ये फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे. त्या सेलमध्ये हा एक न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसच्या आतमध्ये खूप सारे जेनेटिक मटेरियल असतं. हे जेनेटिक मटेरियल डी-एन-एच्या फॉर्ममध्ये असतं. ओके. डी-एन-एच्या फॉर्ममध्ये आणि यांचं जेव्हा कंडेन्सेशन होतं, तर त्यालाच आपण म्हणतो क्रोमोझोम. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? त्यालाच म्हणतो आपण क्रोमोझोम. सो व्हिच कंपोनंट इज द डी आपल्या पहिल्या प्रश्नाचा आन्सर काय झालं? डी झालं. गुड. आता पुढे बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो. डू व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू द प्रोजेनी? तोच क्वेश्चन परत आपल्याला विचारलाय, की असं कुठलं कॅरेक्टर आहे, जे फिजिकल असेल किंवा मेंटल असेल, जे शारीरिक असेल किंवा बौद्धिक असेल, असं कॅरेक्टर प्लांट प्रोजेनीमधून ट्रान्सफर होतं. त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं हेरिडिटी. काय म्हटलं जातं? हेरिडिटी म्हटलं जातं त्या प्रोसेसला किंवा आपण म्हणू शकतो इनहेरिटन्स. इनहेरिटन्स. देन तिसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. व्हिच आर द कंपोनंट ऑफ डी मॉलिक्यूल? आता डी मॉलिक्यूलचे काय-काय कंपोनंट असतात? बघा, डी-एन-एमध्ये डी-एन-एचा लाँग फॉर्म आहे डीऑक्सी राइबोज न्यूक्लिक ॲसिड. वॅटसन आणि क्रिकने याचं स्ट्रक्चर फाइंड आउट केलं होतं आणि याच्यामध्ये असलेले जे काय कंपोनंट आहे, तर त्याच्यामध्ये असतात नायट्रोजन बेसेस, नायट्रोजन बेसेस,
नायट्रोजन बेसेस असतात. प्लस त्यामध्ये एक पेंटोज शुगर म्हणजे 5 कार्बन असलेली शुगर असते. त्याला आपण म्हणतो राइबोज शुगर. राइबोज. आणि आणखी काय असतं? तर आणखी असतात फॉस्फेट मॉलिक्युल. सो नायट्रोजन बेसेस, राइबोज शुगर आणि फॉस्फेट अशा 3 गोष्टींनी एकत्र येऊन आपला डीएनए बनलेला असतो. डीएनए इज द डीऑक्सी राइबोज ऍसिड. त्यातले नायट्रोजन बेसेस आणि राइबोज शुगर यांना एकत्रितपणे म्हटलं जातं न्यूक्लिओसाइड. म्हटलं जातं. आणि न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट मॉलिक्यूल या दोघांना मिळून म्हटलं जातं. त्या दोघांना म्हटलं जातं तो या गोष्टी लक्षात ठेवा. आपण तिन्ही प्रश्नांचं उत्तर बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. ओके. चला आता आपण डिटेलमध्ये टॉपिक स्टार्ट करणार आहे. तो पहिल्यांदा आपल्याला इथे दिलंय हेरिडेटी अँड हेरिडेटरी. ओके. आता मी लाईन टू लाईन डिस्कस करणार आहे. मला काही क्वेश्चन असेल चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर ॲपवरती तुम्ही हे लेक्चर बघत असाल तर तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता. जे कोणी नवीन असेल त्यांना ॲप हे आहे कसं डाउनलोड करायचं हे माहीत नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली ॲप डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्ही ते मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करू शकता आणि तुम्हाला जर डेमो लेक्चर आवडला असेल तर तुम्ही परचेस बघा. You know that the heredity transfer of biological character from one generation to another via gene. बघा, एका जनरेशन मध्ये म्हणजे बघा हा पॅरेंट आहे आणि या पॅरेंट मधून ऑफस्प्रिंग मध्ये जे काही कॅरेक्टर येतात तर हे ट्रान्सफर होतात विथ द हेल्प ऑफ जीन्स. आता जीन्स म्हणजे काय? तर जीन्स इज द सेगमेंट ऑफ डीएनए. तर डीएनएचा एखादा तुकडा असेल, त्याचं पर्टिक्युलर एखादं फंक्शन असेल, तर त्याला आपण म्हणतो जीन. आणि तेच इथे आपल्याला दिलेलं आहे. तो यालाच आपण म्हणतो हेरिडेटी. तो ग्रेगॉर जॉन मेंडल इज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. तो जेनेटिक्सचा सगळ्यात पहिल्यांदा स्टडी हा ग्रेगॉर जॉन मेंडलनी केला होता. त्यासाठी त्यांनी वापरलं होतं एक मॉडेल ऑर्गॅनिझम. ते एक प्लांट वरती त्यांनी रिसर्च केला होता. त्या प्लांटचं नाव होतं गार्डन पी प्लांट. गार्डन पी. तेच आपलं काय? तर आपण खातो तो वटाणा. वटाण्याच्या प्लांट वरती यांनी केला होता आणि त्यावरून हायब्रिडायझेशन ऑफ प्लांट्स हा रिसर्च टॉपिक होता त्यांचा. त्यांनी एका जनरेशन जीन्स ट्रान्सफर होतात. आणि ऍक्च्युली त्यांना जीन्स हा वर्ड माहिती नव्हता. तोपर्यंत त्यांनी त्याला म्हटलं होतं फॅक्टर. म्हणजे त्यांना असं माहिती होतं की काहीतरी कॅरेक्टर जे आहे तर ते एका जनरेशन ट्रान्सफर होतं. ते पुढे बघूया. इट टूक अ लाँग टाइम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. त्यांनी 3 लॉ दिले कन्क्लुजननी. त्यातला पहिला लॉ होता लॉ ऑफ कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स. होता लॉ ऑफ सेग्रीगेशन. होता लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. 3 लॉ दिले त्यांनी. आणि त्या 3 लॉ मध्ये त्यांनी सांगितलं एका जनरेशन त्या जनरेशन कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. त्याच्यानंतर 1901 1901 मध्ये द रिझन बिहाइंड द सडन चेंज वेअर अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशनल थिअरी बाय हुगो दी व्हेरेस. हुगो दी व्हेरेस या सायंटिस्टनी म्युटेशन सांगितलं. तर म्युटेशन म्हणजे काय? म्युटेशन. आता म्युटेशन म्हणजे काय? तर सडन हेरिडेबल चेंज. सडन हेरिडेबल इन डीएनए. आता सडन हेरिटेबल चेंज म्हणजे काय? सडन म्हणजे अचानक झालेला बदल. ओके. अचानक डीएनए मध्ये जे काही सिक्वेन्सिंग आहे तर त्याच्यामध्ये चेंजेस झाला आणि तो चेंज मात्र एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये इझिली ट्रान्सफर होतोय. ओके. आणि हाच पुढे कॅरी फॉरवर्ड होतोय. तो त्याला म्हटलं जातं म्युटेशन.
आणि म्युटेशन बद्दल सगळ्यात पहिल्यांदा बोलले होते ते म्हणजे हुगो दी व्हेरिस. हे 1901 मध्ये यांनी म्युटेशनल थिअरी दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं आपल्याला काय. आता हे म्युटेशन फायद्याचं पण असतं, तोट्याचं पण असतं. ते गेल्यानंतर तुम्ही जसं-जसं शिकत जाल तसं तुम्हाला माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जसं एका नाण्याच्या 2 बाजू असतात, तसंच म्युटेशनच्या सुद्धा 2 बाजू आहे. चांगली बाजू आणि वाईट बाजू. तो 50% चान्सेस असतात चांगले कॅरेक्टर येण्याचे आणि 50% चान्सेस असतात वाईट कॅरेक्टर येण्याचे. तेच डिसीज होणे. Okay, Manuel, in 1902, वेल्टर सटन ऑब्झर्व द पेअर ऑफ क्रोमोझोम द सेल ऑफ ग्रॉसहोपर. तो वेल्टर सटन हा पहिला सायंटिस्ट होता ज्याने पहिल्यांदा क्रोमोझोम स्टडी केले ग्रासोपरच्या सेलमध्ये. ग्रासोपर म्हणजे त्याला आपण नाकतोडा म्हणतो. तर त्या नाकतोड्याच्या सेलमध्ये पहिल्यांदा सटननी पहिल्यांदा क्रोमोझोम आता क्रोमोझोम म्हणजे काय? तर कंडेन्स फॉर्म ऑफ डीएनए. डीएनए जेव्हा खूप कॉन्डेन्स होतो, खूप कॉम्प्लेक्स होतो, तर तो एक स्ट्रक्चर बनवतो. त्याला म्हटलं तर क्रोमोझोम. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर जनरली असं असतं. क्रोमोझोम. त्याला जर मी थोडंसं व्यवस्थित जर बघितलं, जर हे 2 जे असतात, तर हे असतात सिस्टर क्रोमॅटिड. हे जो असतो एक सेंटरला पोझिशन त्याला म्हटलं जातं सेंट्रोझोम. सेंट्रोझोम. याच्यामध्ये इथे असतो डीएनए. त्याचं जर टोक असतं, तर या प्रत्येक टोकाला म्हटलं तर टिलोमर. टिलोमर. तर हे स्ट्रक्चर आहे क्रोमोझोमचं. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. पण 1902 पर्यंत क्रोमोझोम बद्दल कोणाला research started in the direction of finding the nature of genetic material when it was stopped that genes are carried out via chromosome. जेव्हा क्रोमोझोमची डिस्कव्हरी झाली, ते क्रोमोझोम मध्ये जीन्स असतात हे कळालं. त्यानंतर मात्र जेनेटिक मटेरियल नेचरमध्ये कसं ट्रान्सफर होतं किंवा जेनेटिक मटेरियल म्हणजे काय, तर या वरचे रिसर्च करते फाइंड आउट करण्यासाठी स्टॉप झाले. सो थ्रू विच 1944 trio of scientists, Oswald Avery, MacLean McCarthy, Colin McLeod या सगळ्यांनी प्रूव्ह केलं एक्सेप्ट व्हायरस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव जेनेटिक डीएनए ॲज अ जेनेटिक. त्या सगळ्या सायंटिस्टने मिळून अवेरी, McCarthy, मॅक्लॉइड या तिन्ही पण सायंटिस्टनी प्रूव्ह केलं की डीएनए ॲज अ जेनेटिक पॉइंट. ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी डीएनए पाहिजे. ओके. आणि त्यालाच म्हटलं आता जेनेटिक मटेरियल. हे यांनी प्रूव्ह केलं. ते प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी एक बॅक्टेरिया स्टडी केला होता. स्ट्रेप्टोकोकस. ठीक आहे. या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती. चला आपण हिस्ट्री सध्या बघतोय. हे त्यानंतर 1961 मध्ये फ्रेंच जेनेटिशियन फ्रान्स फ्रान्स्कॉप जॅकॉब फ्रान्स्कॉसिस जॅकॉब आणि मोनॅड जॅक मोनोड या दोघांनी प्रपोज द मॉडेल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन्स आणि यस मी पहिल्यांदा प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल डिस्कवर केलं विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियाच्या सेलमध्ये डीएनएच्या स्टडी करून 2 फ्रेंच जेनेटिस्ट तर यांनी स्टडी केलं. सो इट हेल्प अनकव्हर द जेनेटिक कोड इन इंडिया. त्यानंतर कळालं डीएनए मध्ये कोड असतात. So thereby, a technique of recombinant DNA technology emerged which has vast scope in the field of genetics. त्यानंतर कळालं की डीएनए कॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आपण करू शकतो. ते एका ऑर्गॅनिझम मधला डीएनए काढून दुसऱ्या ऑर्गॅनिझम टाकू शकतो. ते कॅरेक्टर पहिल्या ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर दुसऱ्या ऑर्गॅनिझम करू शकतो. हे आपल्याला कळालं. बघा, झपाटलेला एक मूव्ही होता. त्याच्यामध्ये एक डायलॉग होता बघा. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. तर तसंच एका ऑर्गॅनिझम मधला डीएनए आपण काढू, दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये टाकू,
दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा डीएनए बाहेर आणि त्यामुळे एखादं कॅरेक्टर आपल्याला पहिल्या ऑर्गॅनिझम मिळू शकतो. म्हणजे बघा सिंपल एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल आता हा ह्युमन आहे. त्या ह्युमन मधून आपण इन्सुलिन तयार करणारा जीन काढला आणि हा जीन टाकला कोलाय बॅक्टेरियामध्ये. कोलाय बॅक्टेरियामध्ये काढला. आता मला ह्युमनसाठी लागणारं इन्सुलिन कुणापासून मिळेल? त्या कोलाय बॅक्टेरियापासून मिळेल. ते आता मला दुसऱ्या ह्युमन कडून इन्सुलिन घेण्याची गरज राहिली नाही. आता मी कोलाय बॅक्टेरियापासून इन्सुलिन घेऊ शकतो आणि माझ्या बॉडीमध्ये टाकू शकतो. ठीक आहे. सो याच टेक्निकला म्हटलं तर रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. हे तेव्हाच कळलं जेव्हा आपण डीएनए व्यवस्थित समजून घेतला. डीएनए पासून प्रोटीन कसा बनतो हे समजून घेतलं. तेच प्रोटीन सिंथेसिस हे प्रोटीन. Okay. The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorders. आता बघा इथे एक वर्ड आलाय डिसऑर्डर्स. तर मी पहिल्यांदा तुम्हाला हे सांगतो डिसीज आणि डिसऑर्डर मध्ये काय फरक आहे. डिसीज म्हणजे काय? तर एखादा पॅथोजन त्या बॉडीमध्ये गेलाय आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी ॲबनॉर्मल झाली तर त्याला म्हणायचं. पण कुठलाही पॅथोजन तुमच्या बॉडीमध्ये न जाता तुमची बॉडी मात्र ॲबनॉर्मल होते because of your own cell, because of your own genetic material, because of your own डीएनए. तो यांच्यामुळे जर काही बिघाड होत असेल आपल्या शरीरामध्ये तर त्याला म्हटलं डिसऑर्डर किंवा हेरिडिटी डिसऑर्डर. हे जनरली अनुवंशिक असतात. म्हणजे आजोबा पण त्याला सेम डिसीज होता, त्यानंतर वडिलांना पण सेम डिसीज झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला पण सेम डिसीज होतोय. तर जे अनुवंशिक जसं की बघा काहींच्या घरामध्ये असं असतं की सगळ्यांना डायबिटीज असतो. आजोबांना पण डायबिटीज आहे, वडिलांना पण डायबिटीज आहे, त्याला पण डायबिटीज आहे. तो असे काही डिसऑर्डर असतात, जे पिढ्यानपिढ्या चालत आलेले असतात. त्यांना म्हटलं जातं हेरिडिटरी डिसऑर्डर. आणि जेनेटिक्सचा स्टडी करून आपण असे जे काही हेरिडिटरी डिसऑर्डर आहे, तर त्याचं डायग्नोसिस करू शकतो म्हणजे ते ओळखू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकतो किंवा जर अर्ली स्टेजमध्ये कळालं तर आपण त्याच्यावरती काही जीन थेरपी घेऊन प्रिव्हेन्शन सुद्धा करू शकतो. सो प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटी ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स. प्लांट्स आणि एनिमलच्या काही हायब्रिड व्हरायटी सुद्धा आपण जीनचा स्टडी तयार करू शकतो. त्याच्यानंतर काही इंडस्ट्रियल प्रोसेस डेव्हलप करू शकतो मायक्रोबचा यूज करून. सो यासाठी आपल्याला जेनेटिक्स स्टडी करणं, हेरिडिटरी स्टडी करणं महत्वाचं आहे. आणि याचा यूज करून आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स व्हरायटी, एनिमल व्हरायटी, तर व्हॅक्सिन प्रोडक्शन, फूड प्रोडक्शन हा आपण करतो. हे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट टर्मिनॉलॉजी विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. तर त्याच्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट आपल्याला दिले. कॅन यू टेल तो स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए, व्हेरियस टाइप ऑफ आरएनए. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा डीएनएचं जे स्ट्रक्चर दिलं होतं तर ते दिलं होतं वॅटसन आणि क्रिक यांनी. वॅटसन अँड क्रिक यांनी डीएनएचं स्ट्रक्चर दिलं. आता डीएनएचं स्ट्रक्चर जे आहे तर ते डीएनएचं स्ट्रक्चर आहे अँटी पॅरलर, अँटी पॅरलर आणि आणखी काय तर सुपर कॉईल म्हणजेच हेलिकच्या फॉर्म मध्ये आहे डीएनए. ओके. बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो आहे तर असे दोन स्ट्रँड आहेत. तर सपोज इथे 5 प्राइम एंड असेल, हे असेल प्राइम एंड. हे जर 5 प्राइम एंड असेल, हे असेल. आता बघा हा जो डीएनएचा स्ट्रक्चर आहे तर या डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये इथे असेल ॲडेनाइन पेअर असेल थायमिन डबल हायड्रोजन बॉन्डनी, तर ग्वानिन असेल तर ट्रिपल हायड्रोजन बॉन्डनी सायटोसिन सोबत कनेक्ट. आणि असे टोटल या एका टर्न मध्ये 10 नायट्रोजन बेसेस असतात. हे आम्ही 2 काढले तिथे जागा कमी आहे ते असतात जवळपास 10 नायट्रोजन बेस पेअर. आता या एका टर्नची 1 टर्न, या एका टर्नची जी लेंथ असते
तर ती असते 34 अँगस्ट्रॉम युनिट. आहे. जे एका नायट्रोजन बेस पेअर मध्ये, वन नायट्रोजन बेस पेअर मध्ये असलेलं जे डिस्टन्स आहे, दोन नायट्रोजन बेस पेअर मध्ये असलेलं 0.4 अँगस्ट्रॉम युनिट, आणि एका टन मध्ये 10 आहे. आता यांची डीएनए ची जी डायमीटर आहे, डायमीटर डायमीटर म्हणजे काय, तर याची जाडी, ठीक आहे, अशी पासून तर इथपर्यंत अशी जाडी आहे, तर ती आहे 20 अँगस्ट्रॉम युनिट. हे जे स्ट्रक्चर आहे, तर हे अँटी पॅरलल बघा, इकडे 5 प्राइम आहे, इकडे 3 प्राइम आहे, इथे पण 5 प्राइम पाहिजे होता पण नाही आहे, इथे 3 प्राइम एंड आहे आणि इथे 5 प्राइम एंड आहे. तो याला म्हटलं जातं अँटी पॅरलल, म्हणजे अशी अरेंजमेंट न होता मात्र अशी अरेंजमेंट. ओके. आणि हे वॅटसन आणि क्रिकने सांगितलं. त्याच्यानंतर जर आपण आरएनए जर बघितलं, आरएनए, तर आरएनए जे आहेत तर ते 3 प्रकारचे आहेत. आपल्याला जे स्टडीला आहेत ते. एक आहे एमआरएनए, दुसरा आहे आरआरएनए आणि तिसरा आहे टीआरएनए. बघा, एमआरएनएला म्हटलं जातं मॅसेंजर आरएनए, याच्यामध्ये काहीतरी मेसेज कोड आहे. नंतर आरआरएनए म्हणजे रायबोझोमल आरएनए, याच्यापासून रायबोझोम बनतो. आणि टीआरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए. हा काय करतो, तर अमिनो ऍसिडला प्रोटीन बनवण्यासाठी ट्रान्सफर करतो. तो असे 3 आरएनए असतात. एमआरएनए जो असतो तर त्याचं स्ट्रक्चर असं सिंपल असतं, एक सिंगल वे मध्ये असतं. त्याच्यानंतर आरआरएनए जो आहे तर तो जो आहे तर तो असा असतो, एक लार्ज सब युनिट असतो, दुसरा स्मॉल सब युनिट असतो. नंतर टीआरएनए जे आहे तर त्याचे 2 मॉडेल आहेत, एक हेअरपिन मॉडेल आहे, दुसरं क्लोव्हरलिप मॉडेल आहे. तर हेअरपिन मॉडेल जर काढलं आपण तर ते असं आहे. तर या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये लक्षात ठेवण्याची गरज नाही. नंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा आपल्याला, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह नेम ऑफ सम डिसऑर्डर. बघा, जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय, तर असे डिसऑर्डर जे पिढ्यानपिढ्या त्या कुटुंबात कॅरी फॉरवर्ड होतात, जे जीनमुळे किंवा जिनोममुळे आहेत. आता जीन आणि जिनोम मध्ये काय फरक आहे, तर जीन म्हणजे एक सेगमेंट ऑफ डीएनए, ते एक डीएनएचा तुकडा, आणि जिनोम म्हणजे एका सेलमध्ये असलेलं सगळं जेनेटिक मटेरियल, हॅप्लॉइड म्हणजे एकच सेट. ओके, तर त्याला म्हटलं तर तर काही जेनेटिक डिसऑर्डरचे नेम आपल्याला विचारलेत, तर खूप सारे आहेत, की जर्मन सिंड्रोम, डाउन सिंड्रोम, किंवा क्लीन फिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम. हे खूप सारे नावं आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर मध्ये. ठीक आहे? चला पुढे बघूया. बघा, पुढे दिलंय आपल्याला, विथ द हेल्प ऑफ आरएनए. तर इथे आपल्याला आरएनए बद्दल विचारले. मी आरएनए तुम्हाला किती प्रकारचे असतात, काय असतात ते मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं. द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए participate in the functioning of cell and thereby control and structure of functioning of body. हे बघा, जेव्हा आपण सेंट्रल डोग्मा स्टडी करतो, तर सेंट्रल डोग्मा काय आहे बघा, एकदा मी तुम्हाला तो एक्सप्लेन करतो. आपल्या शरीरामध्ये असतात डीएनए, जे आपल्या सेलच्या न्यूक्लियस मध्ये असतो डीएनए. डीएनए पासून डीएनए बनवण्याच्या प्रोसेसला म्हटलं तर रेप्लिकेशन. रेप्लिकेशन त्याच्यानंतर डीएनए जो आहे, तर डीएनए पासून बनतो आरएनए. या प्रोसेसला म्हटलं तर ट्रान्सक्रिप्शन. त्याच्यानंतर आरएनए पासून बनतो प्रोटीन. या प्रोसेसला म्हटलं तर ट्रान्सलेशन. आणि ही डिस्कव्हरी केली होती क्रिकने. पॅटसन क्रिक मधला जो होता तर तो क्रिक, आणि यालाच म्हटलं जातं, त्या पूर्ण याला म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हटलं. तर बघा, हेच आपल्याला बघायचंय. बघा पुढे दिलंय,
कारण डीएनए आपल्या शरीरामध्ये आहे, जो एका जनरेशनमधून पुढच्या जनरेशनमध्ये जातोय. पण आपल्या बॉडीचं फंक्शन मात्र प्रोटीन करतात. आणि त्याच्यामुळे डीएनए पासून प्रोटीन बनणं खूप महत्त्वाचं असतं. जर यांच्यामध्ये जर बिघाड झाला आणि एखादा प्रोटीन बनलाच नाही, तर आपल्याला डिसीज होऊ शकतो. खूप सारे डिसीज बघा, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन द डीएनए. प्रोटीन बनवण्यासाठी जी इन्फॉर्मेशन आहे ती मात्र डीएनए मध्ये स्टोअर आहे. अँड सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी टू अवर बॉडी. की आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक प्रोटीन हा गरजेचा असतो. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही दूध पिलं. दुधामध्ये लॅक्टोज. तर लॅक्टोजला जर डिग्रेड करायचं असेल, लॅक्टोजला जर आपल्याला पचवायचं असेल, म्हणजे दुधाला जर आपल्याला पचवायचं असेल, तर लॅक्टेज नावाचं एन्झाइम लागतं. जर तुम्ही प्रोटीन खाल्ले, तर प्रोटीनला डिग्रेड करण्यासाठी आपल्याला प्रोटीएज नावाचं एन्झाइम लागतं. जर तुम्ही पोळी खाल्ली, तर त्या पोळीमध्ये स्टार्च असतं. त्या स्टार्चला डिग्रेड करण्यासाठी आपल्याला पेप्सिन लागतं. हे असे खूप सारे प्रोटीन आपल्याला लागतात. सारे एन्झाइम लागतात. आता सगळे एन्झाइम जे आहेत, तर ते प्रोटीनपासून बनलेले आहेत. ते प्रोटीन आपल्यासाठी गरजेचं आहे. ओके. बघा, these protein आर synthesized बाय डीएनए टू द आरएनए. म्हणजे डीएनए पासून आरएनए बनतो आणि आरएनए पासून प्रोटीन बनतो. हे त्यालाच म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा. मी तुम्हाला अगोदरच समजून सांगितलं डोग्मा काय. बघा, mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड डीएनए. तो mRNA काय करतं? तर mRNA बनवले जातात डीएनएच्या न्यूक्लियोटाइडपासून. न्यूक्लियोटाइड काय तर ते मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय. ओन्ली वन ऑफ द टू स्ट्रँड ऑफ डीएनए यूज फॉर दिस प्रोसेस. आणि हे ट्रान्सक्रिप्शन होण्यासाठी एकच डीएनएचा स्ट्रँड उपयोगात येतो. हे 2 डीएनएचे स्ट्रँड आहेत मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्यातला मात्र एकच स्ट्रँड यूज करतो. त्याला म्हटलं जातं सेन्स स्ट्रँड. The sequence of nucleotide in mRNA being produced is always complementary the DNA strand used for synthesis. आणि ज्याच्यापासून आपण सिंथेसिस करतो त्याच्या अपोजिट स्ट्रँड जो असतो तर तो स्ट्रँड आणि mRNAचा स्ट्रँड हा मॅक्सिमम सिमिलरिटी शो करतो. ओके. सो बिसाइड देअर इज युरासिल. फक्त थायमिन ऐवजी युरासिल असतो. हे 4 नायट्रोजन बेसेस आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. एक आहे ॲडेनिन, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. बट हे असतात डीएनए मध्ये. तर हेच जर आपण आरएनए मध्ये जर कन्सिडर केले, तर आरएनए मध्ये मात्र ॲडेनिन ॲज इट इज असतो. ग्वानिन पण ॲज इट इज असतो. सायटोसिन ॲज इट इज असतो. मात्र थायमिन ऐवजी युरासिल असतो. युरासिल असतो. हे पण तुम्हाला दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. याच प्रोसेसला म्हणजे डीएनए पासून आरएनए बनण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सक्रिप्शन. तसं आरएनए पासून प्रोटीन बनण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सलेशन. त्या टोटल आपल्याला हे डिटेलमध्ये बघायचं पुढच्या स्लाइडमध्ये. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ट्रान्सक्रिप्शन. ते तुम्हाला एक डीएनए दिलाय बघा. हा डीएनए आहे. हा डीएनए इथे अनकॉइल झाला. जसं की आपली जीप असते बघा, चेन असते. ती चेनमध्ये एक रनर असतं मध्ये. तो रनर जेव्हा खाली वळलं तर 2 सेपरेट स्ट्रँड होतात. चेनचा झिपर वरती वळलं की परत एकच स्ट्रँड बनतो. तो तसंच इथे सुद्धा असे डीएनएचे एक झिपर आहे. आता हा याला सेपरेट करण्यासाठी काही एन्झाइम यूज होतात. डीएनए हेलिकेज वगैरे. आणि ते हे डीएनएचे 2 स्ट्रँड सेपरेट बनवतात. 2 स्ट्रँड सेपरेट बनले की त्याच्यावरती एक एन्झाइम बाइंड होतो तर त्याचं नाव आहे आरएनए पॉलिमरेज. हा आरएनए पॉलिमरेज आला की जो स्ट्रँड आहे तर त्या स्ट्रँडवरती आरएनए न्यूक्लियोटाइड ॲड व्हायला सुरुवात होते आणि एक असा एक स्ट्रँड बनतो सेपरेट. ठीक आहे. त्याला म्हटलं तर ट्रान्सक्रिप्ट. आणि ट्रान्सक्रिप्टमध्ये परत व्यवस्थित अरेंजमेंट होऊन बनतो एमआरएनए. ओके बघा. तर एमआरएनए फॉर्म इन न्यूक्लियस कम इन द सायटोप्लाझ्म. आणि एकदा का एमआरएनए बनला, तर तो एमआरएनए न्यूक्लियस न्यूक्लियसमधून बाहेर येतो. तर न्यूक्लियस जे आहे, तर बघा आता फॉर एक्झाम्पल हे न्यूक्लियसचं जर स्ट्रक्चर जर काढलं, तर न्यूक्लियसचं स्ट्रक्चर असं असतं. हे आउटर मेम्ब्रेन असतं, इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेन. आता आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन जे आहे, तर त्याच्यामध्ये मी खूप सारे गॅप दाखवले. याला म्हटलं तर न्यूक्लिअर पोर.
हा बाकीचा मेम्ब्रेन जो असतो तर याच्यामधून कोणी जात नाही. पण न्यूक्लिअर पोअर मधून इझिली आतमध्ये जे काही एमआरएनए तयार झाले तर ते एमआरएनए इझिली बाहेर येऊ शकतो. ओके. सो द मेसेज कंटेन द कोड ऑफ अमिनो फॉर अमिनो ऍसिड आणि या एमआरएनए मध्ये काही मेसेज असतो. आता याच्यासाठी जी लँग्वेज आहे जसं की आपण इंग्लिश लँग्वेज जे आहे तर ते टोटल 26 अल्फाबेट आहेत. ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ आर एस टी डब्ल्यू वाय झेड. तो ए टू झेड पर्यंत 26 अल्फाबेट आहे आणि या 26 अल्फाबेट बद्दल 26 अल्फाबेट यूज होऊनच पूर्ण इंग्लिश लँग्वेज यूज झालेली आहे. तर तसंच त्यांची सुद्धा स्वतःची एक लँग्वेज आहे. याच्यासाठी मात्र लेटर आहेत फक्त 4. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, युरासिल. कारण एमआरएनए बनलेला आहे ना, ते थायमिन नसतो. आणि हे जे प्रत्येक वर्ड जो बनलेला आहे यांचा तर 3 लेटरनी बनलेला आहे. ए, जी, यू, ए, यू, जी, ए, सी, के. ठीक आहे. आणि या प्रत्येक न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सला म्हटलं जातं कोडॉन. हे 3 यांनी म्हणून याला म्हटलं तर ट्रिपलेट कोडॉन. यांची जी लँग्वेज आहे तर ही डिस्कव्हरी करण्यासाठी एक सायंटिस्ट जे इंडियन ओरिजिनचे होते त्यांचं नाव आहे डॉक्टर हर गोविंद खुराना. त्या डॉक्टर हर गोविंद खुराना सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन हॅज मेड इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन स्टोरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉनची डिस्कव्हरी करण्यासाठी खूप जास्त काम केलं होतं डॉक्टर हर गोविंद खुराना यांनी. ओके. आणि त्यांनी 20 अमिनो ऍसिड जे आहे तर ते 20 अमिनो ऍसिड कोड करणारी लँग्वेज जे न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स काढला. फॉर दिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड नोबेल प्राइज इन 1908. या कामासाठी नोबेल पारितोषिक. त्यांच्याबरोबर आणखी 2 सायंटिस्ट होते त्यांना सुद्धा. पुढे बघूया. नेक्स्ट आहे इच एमआरएनए इज मेड अप ऑफ थाउजंड ऑफ ट्रिपलेट कोडॉन. खूप सारे ट्रिपलेट कोडॉन असतात. बघा इथे न्यूक्लियस, हा न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लिअर पोर आहे. या न्यूक्लिअर पोर मधून हा बाहेर आलेला एमआरएनए. तर हा एमआरएनए इथे रीड होतोय. तर या एमआरएनए मध्ये बघा इथे एमआरएनए जर बघितलं तर बघा इथे हे जे 3 आहेत किंवा हे अगोदरचे जे 3 आहेत त्या प्रत्येकाची 3-3चा ग्रुप असतो. यालाच म्हटलं तर ट्रिपलेट कोडॉन. ॲज पर द मॅसेंजर message. As per the message on mRNA, amino acid are supplied by tRNA. आणि जसा मेसेज इथे mRNA वरती असेल तसा हा tRNA जो आहे तर तो हा अमिनो ऍसिड घेऊन येईल. त्याला मेसेज चेक करण्यासाठी इथे जो असतो तर याला म्हटलं जातं अँटीकोडॉन. हा अँटीकोडॉन असतो. हा या कोडॉनवरती बाइंड होतो. जे एक अप्रोप्रिएट असणारा mRNA त्याचे येणार. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन. मी तुम्हाला आता सांगितलं. हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स द कोडॉन ऑफ mRNA. कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स काय बघा, म्हणजे जसं नॉर्मल कंडिशन मध्ये काय असतं, ॲडेनिन बाइंड असतो डीएनए मध्ये थायमिन सोबत आणि जर आरएनए असेल तर युरासिल सोबत. एक ग्वानिन जो आहे तर तो ट्रिपल हायड्रोजन बॉन्डनी बाइंड असतो सायटोसिन सोबत. तो याला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर. आता जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हा एक mRNA आहे. mRNA या mRNA वरती सिक्वेन्स सपोज AU. आता AUG आहे. मग याला अप्रोप्रिएट करण्यासाठी इथे ए ला कोण असेल तर यू असेल. त्या यू ला कोण असेल ए असेल. जी ला कोण असेल सी असेल. तर हा जो कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे याला जर कोडॉन म्हटलं आपण कोडॉन तर या कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्सला आपण म्हणायचं अँटीकोडॉन. त्याला म्हणायचं अँटीकोडॉन. हे अँटीकोडॉन जे असतात तर ते tRNA वरती या प्रोसेसलाच म्हटलं जातं ट्रान्सलेशन. जॉइनिंग करण्याची जी प्रोसेस आहे ना तर ते म्हटलं जातं ट्रान्सलेशन. पण ट्रान्सलेशन करण्यासाठी इथे मात्र हा रायबोझोम पण पाहिजे असतो. रायबोझोमचे 2 सब युनिट असतात. एक लार्ज सब युनिट असतो, दुसरा स्मॉल सब युनिट असतो. ते एकत्र येऊन ही पूर्ण इन्फॉर्मेशन रीड करतात आणि त्याच्या अकॉर्डिंग ते अमिनो ऍसिड जॉईन करतात. अमिनो ऍसिड खूप सारे अमिनो ऍसिड जॉईन झाले की त्याचा पॉलिमर बनतो. त्या पॉलिमरलाच आपण म्हणतो प्रोटीन. प्रोटीन इज द पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड. पॉलिमर म्हणजे चेन. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, हे हा एक अमिनो ऍसिड आहे. नंतर हा एक अमिनो ऍसिड आहे. मध्ये परत बॉन्डनी परत जॉईन झाले, परत अमिनो ऍसिड, परत अमिनो ऍसिड, परत अमिनो ऍसिड. याचे भरपूर युनिट आहे म्हणून याला म्हटलं जातं पॉलिमर. यालाच जेव्हा याचं फोल्डिंग होतं तेव्हा यालाच म्हटलं जातं प्रोटीन.
त्यालाच काय म्हटलं तर प्रोटीन म्हटलं. सो द अमिनो ऍसिड ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड. हा जो बॉन्ड आहे मध्ये असलेला याला म्हटलं तर पेप्टाइड बॉन्ड. राईट बॉन्ड. ऍक्च्युअली याला आपण पेप्टाइड म्हटलं जातं. पेप्टाइड. पण हा पेप्टाइड जो आहे जेव्हा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा याच्यामध्ये फोल्डिंग तयार होते. ते घड्या पडतात जसं आणि त्यालाच म्हटलं जातं प्रोटीन्स. पण पेप्टाइड पासून प्रोटीन तयार होण्यासाठी त्याच्यामध्ये मिनिमम 50 अॅमिनो ऍसिड पाहिजे. किती पाहिजे? 50 अॅमिनो ऍसिड. विथ द हेल्प ऑफ RNA. During the process, the ribosome keep on moving from one end of mRNA other end by the distance of one triplet codon. हे प्रत्येक tRNA एका ट्रिपलेट कोडॉनसाठी असतो. प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनसाठी वेगळा अमिनो ऍसिड येईल. प्रत्येक ट्रिपलेट कोडॉनसाठी वेगळा tRNA येईल. याच प्रोसेसला हे जे चेंज होतं तर यालाच म्हटलं तर ट्रान्सलोक RNA काय होतो चेंज चालतो पुढे 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 जात चालतो. So such many chain come together to form complex protein. साऱ्या चेन एकत्र येऊन कॉम्प्लेक्स प्रोटीन सुद्धा बनतो. These protein control various function of our body and their appearance. हेच प्रोटीन त्या पूर्ण बॉडीचं फंक्शनिंग. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ due to genes only. Some of those genes are transmitted to the next generation without any. आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे जे मेन सिक्वेन्स असतो तर तो मेन सिक्वेन्स ट्रान्सफर होत असतो एका जनरेशन. बट काही पॅरेंटमध्ये काय होतं बघा तर एखाद्या ठिकाणी एखादा ऑर्गॅनिझम रिप्लेस होतो. एखादा सिक्वेन्स जो आहे तर तो रिप्लेस होतो. हे बघा फॉर एक्झाम्पल इथे TAA दिलंय. टी पाहिजे होतं. तो TG जो आहे तर हा कट झाला सपोज. हा कट झाला. आणि तो उलटा बसलाय बघ. ते इथं कोणाला GAT आला सपोज. एक रिप्लेस झाला इथे. नंतरचा सिक्वेन्स सेम आहे AG. इथे मात्र हा जो सिक्वेन्स आहे हा चेंज झाला ना. TGC ऐवजी TAT आला. ते यालाच म्हटलं. हा आता सिक्वेन्स आपल्या बॉडीमध्ये चांगलाही असू शकतो वाईटही असू. जर वाईट असेल तर डिसीज होईल. चांगला असेल तर चांगलं फंक्शन याचे चान्स. आणि हेच चेंज नेक्स्ट जनरेशन मध्ये जातो त्याच म्हटलं. बघा पुढे वाचू आपण. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. एका जनरेशन त्या जनरेशन पॅरेंट कडून चाइल्ड मध्ये हे ट्रान्सफर होतात. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंज अकर इन दोज जीन्स. आणि हे जीन्स मध्ये हे चेंजेस होतात. समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड of the genes changes its position that cause a minor change nothing but the mutation. मला अगोदर सांगितलं म्हटलं the mutations may be minor. काही म्युटेशन असू शकतात बट सम मे बी कन्सिडरेबल. काही मात्र करावेच लागतात बिकॉज त्याच्यामुळे काही डिसीज होतात. म्युटेशन मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल अनिमिया. आता सिकल सेल अनिमियामध्ये काय होतं बघा नॉर्मल आरबीसी जी असते तर ती आपली ओव्हल शेप आरबी. पण सिकल सेल अनिमियामध्ये 6 नंबरच्या पोझिशनवरती एक न्यूक्लियोटाइड चेंज होतो. त्याच्यामुळे या आरबीसीचा शेप जो आहे तर तो असा चंद्रासारखा करंजीसारखा म्हटलं तर सिकल सेल अनिमिया. याच्यामुळे काय होतं तर आपल्या बॉडीमध्ये आरबीसीचा नंबर तर तेवढाच असतो मात्र आरबीसी मध्ये असलेला हिमोग्लोबिनचा नंबर जो आहे तो कमी होतो. हिमोग्लोबिनच्या ऑक्सिजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी कमी होते. त्याच्यामुळे आपल्या बॉडीला जेवढा ऑक्सिजन पाहिजे असतो तेवढा मिळत नाही. कारण हिमोग्लोबिनचं काम काय असतं तर आपल्या बॉडीमधून लंग्स मधून बॉडी सेलकडे ऑक्सिजन ट्रान्सफर करायचं. मात्र हे होत नाही. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये रक्त कमी असल्यासारखी कंडिशन येते. अनिमिया म्हणतो आपण. हा याला म्हटलं तर सिकल अनिमिया. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही आमच्यासोबत वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सुद्धा कनेक्ट होऊ शकता जसं इंस्टाग्राम, टेलिग्राम,
सगळ्यांवरती आयडी जो आहे तर तो आहे बायोकिरण ऑफिशियल. मी आमचा WhatsApp नंबर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. WhatsApp नंबरवरती स्क्रीनवरती मी तुम्हाला WhatsApp नंबर सुद्धा दिलेला आहे. ते काहीही क्वेशन असेल मला WhatsApp सुद्धा करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी YouTube चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बायोकिरण प्ले स्टोअरवरती जाऊन बायोकिरण हे ॲप डाउनलोड करा. तोपर्यंत नमस्कार. हॅपी लर्निंग.